आदित्य ठाकरे आज मुंबईमध्ये एक निर्धार मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे मतदार यादीमधला घोटाळा उघड करणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं होतं, अगदी तशाच प्रकारचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या मतदारांसमोर दाखवणार आहेत। या मतदार यादीतील घोटाळ्यांचं आणि घोळाचं प्रेझेंटेशन आता आदित्य ठाकरे दाखवणार आहेत। यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं आदित्य ठाकरेंच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केलेली आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय खुलासे करतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदीजी। आपल्या दोघांचे स्वागत आहे सर, जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम सुनीलजी तुमच्याकडे येतोय। आज आदित्य ठाकरे एक मोठा खुलासा करणार आहे असं म्हणतायत। गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सुद्धा असाच खुलासा केला आणि राहुल गांधींची तुलना आदित्य ठाकरेंशी करण्यात येते। नेमके आज काय काय खुलासे करू शकतात आदित्य ठाकरे? नमस्कार। खरं म्हणजे मतदार यादीतला घोळ हा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी अभ्यास करून तो आपल्या पटलावर मांडलेला आहे। राहुल गांधींनी हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा या प्रकारचा अभ्यास माननीय आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील जे इस्लामपूरचे मिनिस्टर आहेत त्यांनी आणि जितेंद्र आव्हाड अशा काही मंडळींनी याच्यावर भरपूर अभ्यास करून हे मतदार यादीमध्ये कसे घोळ आहेत याचे पुराव्यानिशी मतदारांच्या पुराव्यानिशी आपल्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहे। आता माझं असं मत आहे की निवडणूक आयोगाकडे जर एखादी तक्रार आली असेल तर त्या तक्रारीची शहानिशा होणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु आता निवडणूक आयोग असं म्हणतं येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये ही दुरुस्ती होणार नाही, ती यादी पूर्वीचीच गृहीत धरली जाईल अशा प्रकारचं मत आहे। मी एक उदाहरण फक्त आपल्याला देऊ इच्छितो आणि मग आज आदित्य ठाकरे या उदाहरणासहित कसे आपल्या समोर येत आहेत ते आपल्याला संध्याकाळपर्यंत लक्षात येईल। मी आपल्याला एक उदाहरण देतो की मुंबई महापालिकेमध्ये 67 लाख युपी आणि बिहारकडच्या लोकांचे मत आहे। संविधानाने एका विधानसभेला, एका लोकसभेला, एका स्थानिक स्वराज्य संस्थेला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। आता बिहारची निवडणूक आहे। भारतीय जनता पार्टी सहित अनेक पक्षाचे लोक आता बिहार मधल्या मुंबईतले मतदार शोधतायत आणि ते त्या मतदारामध्ये मतदान करायला कसे येतील याचं नियोजन केलं जाते। माझं असं मत आहे 67 लाख, दोनदा विधानसभा, दोनदा लोकसभा आणि दोनदा स्थानिक स्वराज्य संस्थेला मतदान करतायत। या दुबार लोकांना एका ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार दिला पाहिजे। ही जर प्रांजळ भूमिका आमची असेल, ही जर साधी मागणी असेल तर भारतीय जनता पार्टीच्या किंवा शिंदे गटाच्या लोकांना झोंबतंय का हे माझा प्रश्न आहे। हा त्यांनी निवडणूक आयोगाने या दुरुस्ती करायला पाहिजे की नाही पाहिजे? तुमच्या याच मुद्द्यावरून अरुण सावंत सध्या हसतायत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे। अरुणजी काय म्हणाल आता सुनील मोदींनी जे विश्लेषण केलं त्या संदर्भात? सिद्धेशजी पहा, सुनील मोदीजी यांनी जे मत व्यक्त केलं त्याला आमचा मुळीच विरोध नाहीये। जे ते आता म्हणाल की बिहारमध्ये इकडून तिकडे लोक ते नेण्याकरता प्रयत्न करतात, ही कोणती लोक? तर ज्या लोकांनी बिहारचे मतदार आहेत परंतु इथे स्वतःचं नाव नोंदणी केली नाही ते तिकडेच जाऊन मतदान करणार आहेत, तर त्यात गैर काही आहे। दुसरं म्हणजे आज महत्वाचा विषय जो आपण मांडलेला आहे की ज्याप्रमाणे फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा एक प्रयत्न काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आपले राहुल गांधीजी यांनी केला होता आणि तो असफल झाला, त्याप्रमाणेच आज मुंबईतील झोपी गेलेले युवराज आदित्य ठाकरे जागे झालेले आहेत आणि ते वराती मागून त्यांचे घोडे घेऊन आता धावत आहेत आणि शिळ्या कडीला ऊत आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, बाकी काही नाही। मुंबईमध्ये जो 1 तारखेला निर्धार मेळावा आज त्यांनी जो काही निर्धार मेळावा ठेवलेला आहे, हा निर्धार मेळावा कसला आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जानेवारीमध्ये निवडणुका येत आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये जे लोण्यांचे गोळे ठेवलेले आहेत त्या लोण्याच्या गोळ्यांवरती यांची नजर आहे आणि तो लोण्याचे गोळे नेमके कोणते, कुठले असे लोण्याचे गोळे की ज्याच्यावरती आता ठाकरे गटाचा डोळा आहे असं वाटतं तुम्हाला?
याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कर रूपाने मुंबईच्या गोरगरीब जनतेचा जो काही पैसा जमा बर. होत असतो त्या पैशावरती म्हणजेच लोणाच्या गोळ्यावरती यांचा डोळा आहे आणि त्याकरता त्यांनी आज हा निर्धार मेळावा घेतलेला आहे. खरं म्हणजे आज हा निर्धार मेळावा घेण्याची गरज नव्हती, बर. कारण 2 दिवसानंतर 1 तारीखला यांचा सर्व पक्षीय मेळावा असताना सुद्धा घाईघाईने कुठेतरी आपल्या युवराजांना प्रोजेक्ट करण्याकरिता आणि राहुल गांधीजी यांच्या बरोबरीला नेऊन बसवण्याचा हा एक असफल आणि हास्यास्पद प्रयत्न आहे. बर. बाकी काही नाही असं माझं स्पष्टपणे आरोप आहे, सांगणं आहे. बर अरुणजी, तुम्ही आरोप केलेले आहेत. सुनीलजी, मी तुमच्याकडेच येतोय. त्यांनी असं सांगितलं की लोणाचा गोळा म्हणजे जी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही कर येतो त्या करावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे असं ते म्हणतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? बोला. नाही, माझं सावंत साहेबांना एक साधा प्रश्न आहे. हम्म, हम्म. शिवसेना दुभंगली ही आता 3 वर्षापूर्वी. पूर्वी तर आम्ही एकत्रित शिवसैनिक होतो. एकनाथ शिंदे बरोबर. शिवसेनेचे नेते होते. बरोबर. मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेमध्ये सत्ता घडवण्यामध्ये एकनाथ शिंदे अग्रभागी असायचे. अगदी बरोबर. मग ते लोण्याच्या गोळ्यामध्ये तेही सहभागी होते का? नाही, मी हा सांगतो साधा तुम्हाला प्रश्न याचं आहे उत्तर. मी उत्तर देतो. साधा प्रश्न आहे. अहो, उत्तर एकनाथ देतो. शिंदेनी लोण्याच्या गोळ्यावर लोणी मिळवली म्हणूनच एवढ्या लोकांना फोडून नवीन सत्ता मिळवली. हे जग पाहतंय, नाही. हा देश पाहतोय, महापालिका पाहते, मुंबई पाहते. आणि हे राहिला तुमचं विषय, तुम्ही खोटं आमचे वक्तव्य आहे. आदित्य ठाकरे जागे झालेत की नाही झालेत, का आत्ता जागे झालेत, का कधी जागे झालेत, हे इथली जनता सूक्ष्म आहे. एकनाथ अगदी शिंदेच्या पेक्षा जास्त आदित्य ठाकरे काम करतायत, लोकांच्या मध्ये जातायत, लोकांच्या मध्ये सुंदर. प्रश्न मांडतायत. आणि जर मुंबई महापालिकेमध्ये एवढा आरोप करून सुद्धा आमचे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर मराठी माणसांनी जर प्रेम केलं आणि सत्ता मिळवली तर ही मोठी चपराक एकनाथ शिंदेच्या गटाला होणार आहे. बर. हे जेव्हा सत्यामध्ये उतरेल सुनीलजी, तेव्हा ती चपराक असेल. अगोदरच कसली तुम्ही दिवा स्वप्न पाहता, तेव्हा हे स्वप्न पाहणं बंद करा. एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये 500 माणसं शाखा प्रमुख गोळा करून दाखवावेत त्यांनी. आता आज आमचा जो मेळावा आहे तो कमीत कमी 10,000 आमचे पदाधिकारी मुंबईतले एकत्रित येणार आहेत. मेळावा होणार आहे. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे सुनीलजी, अरुणजी. पण माझा एक मुद्दा असा आहे की मग आताच आदित्य ठाकरेंना हे का सुचलं बरं की बाबा आपण पण या मतदार याद्यांचा घोळ आपण समोर आणला पाहिजे? मी सांगतो सिद्धेशजी, मी सांगतो. मी येतो अरुणजी, तुमच्याकडे येतो. मी आधी सुनील मोदींची प्रतिक्रिया घेतो आणि मी लगेच तुमच्याकडे येतो. तर हे चुकीचं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे रिप्रेझेंटेशन आदित्य ठाकरे असतील, शिवसेना असतील, अन्य पक्षांनी दिलेलं आहे. बर. निवडणूक आयोग या आमच्या दिलेल्या रिप्रेझेंटेशनवर काही लक्ष देत नाहीये, म्हणून हा आपल्याला अधिकचा घोळ किंवा अधिकचा विषय आपल्याला मांडावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही एक आज आम्ही सांगत नाहीये. आम्ही बोला अरुणजी, बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. पहा सिद्धेशजी, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांनी जे जे काही आरोप केले त्या प्रत्येक आरोपाचं उत्तर दिलेलं आहे अगदी पुराव्यानिशी. बर. आणि त्याच्यानंतर सुद्धा यांना पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही घोळ आहेत ना सिद्धेशजी, हे आज किंवा गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण झालेले घोळ नाहीये. हे गेले कित्येक वर्षांपासून हे घोळ चालू, त्या चुका चालू, त्या कधीतरी रेक्टिफाय करण्याकरिताच केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतलेत आणि त्या निर्णयानुसार आता निवडणुकांच्या ज्या काही याद्या आहेत त्याच्यातील ज्या काही चुका आहेत त्या रेक्टिफाय करण्याचे प्रयत्न सुद्धा राज्यांमध्ये झालेले आहेत. तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्यातील काही विरोधक ज्यांची आता काही किंमतच उरलेली नाहीये, हे आपला मोठेपणा दाखवण्याकरता मतदानावरती बहिष्कार करण्याची भाषा घालत आहेत. कारण त्यांना माहित आहे आपण लढलो तरी तेच होणार आहे आणि नाही लढलो तरी तेच होणार आहे. तेव्हा आपण असं काहीतरी बोलूया की निवडणुकाच झाल्या नाही पाहिजेत. एका बाजूने म्हणायचं की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत, तर दुसऱ्या बाजूने निवडणुका कशा होतात ते आम्ही बघूनच घेतो. तर ही जी काही वक्तव्य ही जनतेला कळतायत. जनता अतिशय सुजाण आहे आणि या जनतेला कळून चुकलेलं आहे की फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावरती असे मुद्दे उचलायचे आणि एक फेक नेरेटिव्ह प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून आपली जी काही पुढील काळामध्ये जी काही इज्जत जाणार आहे
ती वाचविण्याचा प्रयत्न करण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे, प्रयत्न आहे, याच्याशिवाय काहीही नाही. बर